नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खानदेशी यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण छान ग्रेव्हीची पनीरची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी इकडे मी कांदे व टोमॅटो चिरून घेतले, त्यांना तव्यावरती थोडं तेल टाकून छान फ्राय होऊन देते, ब्राऊन होईपर्यंत। व एका साईडला मी लसूण, थोडे काजू घेतले आणि खोबरं बारीक किसून घेतले। तर हे इकडे सगळं कांदे व टोमॅटो भाजून झाल्यानंतर मी शेवटी खोबरं पण 1-2 मिनिटासाठी भाजून घेणार आहे कमी फ्लेमवरती, कारण ते जळतं खोबरं आधीच घातलं होतं। व काजू व लसूण मी असंच मिक्सरच्या भांड्यात ग्रेव्हीसारखं काढून घेणार आहे। तर इकडे मी पाव पनीर घेतलं आणि शाही पनीर मिक्स मसाला घेतला। तुम्हाला ऑप्शनल आहे, घालायचं तर घाला, नाही तर आपले साधे घरचे मसाले ते आपण छान करू शकतो। तर इकडे मी पनीर छान तेलात असे फ्राय करून घेते। तर तेल खूप जास्त घातलं नाही, जेवढं आपल्याला भाजीला तेल पाहिजे ना तेवढंच तेलात मी पनीर थोडं थोडं करून फ्राय करून घेते। अगदी 1-2 मिनिटासाठी फ्राय करायचं, म्हणजे त्याच्यातला तो कच्चापणा पनीरचा तो निघून जातो म्हणून। आणि पनीर तळून झाल्यानंतर त्याच तेलात मी ग्रेव्ही घालून घेणार आहे। तर इकडे आपण त्याच तेलात ग्रेव्ही केलेली ती घातली, तिला छान मंद आचेवर तेल सुटेपर्यंत, तिचा कलर ब्राऊन थोडासा चेंज होईपर्यंत परतवायची। नंतर त्याच्यात मी लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर घालून घेतली आणि आपण जे सारण केलं वाटण त्याच्यात मी जिरे धना पावडर वगैरे घालून घेतली होती। तसंही आपण जर पॅकेट घालतोय तर त्याच्यात बऱ्यापैकी मसाले राहतात, पण थोडं थोडं आपण घरचंही घालून घ्यायचं, म्हणजे छान टेस्ट येते आपल्या घरच्या मसाल्यांची। तर छान तेल सुटलं होतं मसाले घातल्यानंतर, आपण फ्राय केलेलं पनीरही घालून घ्यायचं। त्याला 1-2 मिनिटं परतवलं की आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचं। तर मी ते एका साईडला परतवेपर्यंत इकडे मी अर्धा कप दूध घेतलं होतं आणि त्याच्यात आपण जो शाही पनीर मसाला आणला होता ना तो घालून घ्यायचा दुधातच। तर ते दुधात मिक्स करून मी बाजूला ठेवलं। इकडे पाहिजे तेवढं आपण आधी भाजीत पाणी घालून घ्यायचं आणि त्याला थोडी अशी उकळी आली की मग आपण थोडं फ्राय झालं की मग आपण ते मसाला घालणार आहोत। पाणी घातल्यानंतर उकळी येऊ दिली थोडी, पाणी आपल्या किती घालायचं, किती क्वांटिटी बनवायची त्याच्यावरती। तर थोडी घट्टच राहू द्यायची होती म्हणून मी पाणी कमीच घातलं आणि मग तो शाही पनीर मसाला दुधात घालून घेतला होता, तर तोही घालून घेतला। तो दुधातच घालावा लागतो, ते मसाले जे सुहानाचे आहेत ते ग्रेव्हीवाले, तर टेस्ट छान येते व दुधाची अजिबात त्याच्यात टेस्ट वगैरे लागत नाही। आणि वरून कोथिंबीर घालून घेतली होती आणि दिली मी 5-6 मिनिटं छान मंद आचेवरती, पनीर थोडासा सॉफ्ट होईपर्यंत। वरून मीठ वगैरे घालून घेतलं होतं। तर बघा छान तयार होते आपली पनीरची भाजी। तर तुम्ही नक्की करून बघा। आणि ग्रेव्हीचा मसाला तुम्हाला सुहानाचा मसाला आणायचा नसेल तर आपण घरच्या घरी थोडे काजू एक्स्ट्रा घेऊन घ्यायचे। मी 7-8 काजू घेतले होते तरी पण वरून घालायला, कारण काजूची टेस्ट खूप छान येते म्हणून। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। धन्यवाद।